कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं. मराठी साहित्य संमेलनात बोलताना नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप. गैरगुजरा लोकांकडे मी लक्ष देत नाही. लाडक्या बहिणींना पैसे का मिळाले नाहीत हे मर्सिडीजचे आरोप करणाऱ्यांनी सांगावं. उद्धव ठाकरेंचा नीलम गोऱ्हेंवर पलटवार. उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना 4 वेळा आमदार केलं. गोऱ्हेंनी 8 मर्सिडीज दिल्या असतील तर पावत्या घेऊन याव्यात. ठाकरेंवरील आरोपांनंतर राऊतांचं आव्हान. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय कारणासाठी वापर होऊ नये, संजय नहार यांची प्रतिक्रिया. तर नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही, सहसंयोजकांची प्रतिक्रिया. गोऱ्हेंच्या वक्तव्यावरून साहित्य महामंडळानं माफी मागावी. संजय राऊतांचं अध्यक्ष उषा तांबेंना खरमरीत पत्र. साहित्य संमेलनाचं राजकीय व्यासपीठ कुणी केलं, संजय राऊतांचा सवाल. नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुण्यात गोऱ्हेंविरोधात आंदोलन. महिला कार्यकर्त्यांनी गोऱ्हेंच्या पोस्टरला काळं फासलं. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून जनतेनं धनुष्यबाण आणि घड्याळात मतदान केलं. भाजप आमदार सुरेश धस यांचं वक्तव्य. बीड हत्या प्रकरणात धाराशिव कनेक्शन. आरोपींना पळून जाण्यास धाराशिव जिल्ह्यातील वाशीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केली. भाजप आमदार सुरेश धसांचा दावा. अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेमध्ये पण घोडं कुठं पेंड खातंय ते कळत नाही. माजी मंत्री बबनराव घोलप यांचं वक्तव्य. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी आव्हाडांचं विधानसभा अध्यक्षांना पत्र. राहुल गांधी सुनील केदारांवर तात्काळ कारवाई. आता कोकाटेंचं निकालपत्र पोहोचायला उशीर कसा होतो, आव्हाडांचा सवाल. पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात प्रताप सरनाईक जनता दरबार घेणार. जनता दरबार घेऊन लोकांचे प्रश्न सुटत असतील तर गैर काय? पक्ष आणि संघटना वाढवण्यासाठी मोकळीक आहे, सरनाईकांचं वक्तव्य. ठाणे महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकलाच पाहिजे. युतीबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या लोकांसोबत संघर्ष करावा लागतो. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचं विधान. उदय सामंतांकडून ऑफर. रवींद्र धंगेकरांची कबुली. माझ्या डोक्यात अजून काही नाही, कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार. शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांवर रवींद्र धंगेकरांचं स्पष्टीकरण. रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत. व्यक्तिगत कामानिमित्त एकनाथ शिंदेंना भेटल्याचं धंगेकरांकडून स्पष्ट. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडून विश्वास व्यक्त. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा काँग्रेसला धक्का. अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे ठाकरेंच्या शिवसेनेत. मातोश्री निवासस्थानी किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च ते 26 मार्चपर्यंत असणार. 8 मार्चला महिला दिनी महिलांच्या प्रश्नावर विशेष चर्चा होणार. तर 10 तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार. महिला आयोग सदस्याविना महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची मुठ्ठी आली. महायुतीमध्ये संघर्ष होण्याची शक्यता. जानेवारीत कार्यकाळ संपला असतानाही निर्णय अद्याप मिळालेला नाही. महिला आयोग फक्त फॅशन शो आणि कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये व्यस्त. महिलांच्या हत्येची प्रकरणं त्यांना दिसली नाहीत. असा आयोग बरखास्त करा, सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. भारतीय संघाच्या फिरकी त्रिकुटाची कमाल. कुलदीप यादवचे एकाच ओव्हरमध्ये पाकिस्तानला लागोपाठ 2 धक्के. 44 ओव्हरनंतर पाकिस्तानच्या 205 धावांवर 7 विकेट. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.